नमस्कार, मी श्रोती राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला महत्त्वाची घडामोड। चार्जशीटमधले फोटो समोर आल्यानंतर देवगिरीवर काल तातडीची मोठी बैठक पार पडलेली आहे। अजित पवार, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, तटकरे, फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत मोठी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। सागर बंगल्यावरून फडणवीस रात्री 9 वाजता बाहेर पडतानाची ही दृश्य आहेत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवडकर यांच्याकडून। कृष्णा, ही अत्यंत महत्त्वाची बैठक, मात्र बैठकीतून नेमकी काय माहिती हाती येते, चर्चा नेमकी काय झालेली आहे? श्रुती, काल ज्या सगळ्या घटना आपण पाहिल्या किंवा जो काही घटनाक्रम दिवसभराचा होता, कारण काल अधिवेशनाचा पहिला दिवस होता आणि संध्याकाळी उशिरा संतोष देशमुख यांच्या अमानुष मारहाणीच्या आणि त्यांच्या ते जे आरोपी आहेत त्यांना ज्या पद्धतीने मारत होते त्याचं व्हिडिओ चित्रीकरण जे केलेलं होतं ते चार्जशीटमधून आता समोर आल्यानंतर रात्री उशिरा ही महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ते पार पडलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी गेलेले होते। तिथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल हे सुद्धा बैठकीमध्ये उपस्थित होते आणि या नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचं कळतं आहे। ज्या पद्धतीचे हे सगळे फोटो आल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात एक प्रचंड मोठी चीड निर्माण झालेली आहे। ती पाहता सध्या नेमकं काय निर्णय घ्यायचा, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जी काही सातत्यानं मागच्या काही 1.5-2 महिन्यांपासून सातत्यानं होते आहे, त्यावरती काही निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण आरोपपत्र दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराडला मुख्य आरोपी म्हणून सीआयडीनं घोषित केलेलं होतं। तशा पद्धतीचे सगळे पुरावे चार्जशीटमध्ये दिलेले आहेत आणि वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरून आरोपींनी कशा पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्या केली त्याचे निर्घुण त्यांचे जे काही 15 व्हिडिओ आहेत ते सुद्धा समोर आलेले आहेत। शिवाय 8 फोटो सुद्धा आरोपपत्रामध्ये सीआयडीनं जोडलेले आहेत आणि हे सगळे फोटो आता समाज माध्यमांमध्ये बाहेर आल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये एक मोठी चीड निर्माण झालेली आहे। त्यामुळे आता नेमका काय निर्णय घ्यायचा अशा पद्धतीची ही बैठक जी होती ती अत्यंत महत्त्वाची रात्री उशिरा पार पडलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी स्वतः मुख्यमंत्री गेलेले होते आणि राष्ट्रवादीचे 2 महत्त्वाचे आणि बडे नेते सुद्धा त्या बैठकीमध्ये उपस्थित होते। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे देखील या बैठकीमध्ये होते। त्यामुळे राजीनाम्यासंदर्भात काही निर्णय या नेत्यांच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे का किंवा त्याच्यावरती काही चर्चा झालेली आहे का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे, त्यामुळे आज ज्या काही घटना काल घडलेल्या आहेत किंवा जे काही फोटो समोर आलेले आहेत त्या फोटोवरून आजचा दुसरा दिवस अधिवेशनाचा हा सुद्धा वादळी ठरण्याची शक्यता आहे आणि आज पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अधिवेशन गाजू शकतं। त्यामुळे सरकार म्हणून नेमका काय निर्णय घेतला जाणार यासाठी ही रात्रीची बैठक होती आणि त्यामध्ये काही राजीनाम्यासंदर्भात असेल किंवा सध्याच्या सिच्युएशनमध्ये ज्या घडामोडी सगळ्या घडतायत त्या अनुषंगाने महत्त्वाची चर्चा झाल्याचं कळतं आहे। मागच्या 1.5-2 महिन्यापासून सातत्यानं संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या झाली हे वारंवार शब्दामध्ये सांगितलं जात होतं, मात्र आता त्याचे सगळे फुटेज समोर आल्यानंतर किती जे काही वेदना ज्या आहेत त्या संतोष देशमुख यांना अगदी शेवटच्या काळामध्ये देण्यात आलेल्या होत्या किंवा शेवटच्या काही मिनिटांमध्ये ज्या पद्धतीने त्यांचा अमानुष छळ करण्यात आलेला होता ते संपूर्ण महाराष्ट्र पाहतो आहे। आणि म्हणूनच मागच्या 2 महिन्यापासून जी मागणी सातत्यानं लावून धरली जाते की वाल्मिक कराड ज्या धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहेत त्या धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा, मंत्रिपदाचा राजीनामा ज्या पद्धतीने मागितला जातो, विरोधकांनी सुद्धा हा मुद्दा उपस्थित केलेला होता। त्यामुळे आज अधिवेशनाचा दुसरा दिवस असल्यामुळे ही मागणी पुन्हा एकदा जोर धरू शकते, विरोधक आक्रमक होऊ शकतात आणि अशा वेळेला रात्रीची जी काही बैठक झालेली आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये त्या बैठकीमध्ये या अनुषंगाने काही महत्त्वाची चर्चा झालेली आहे का किंवा तशा पद्धतीचा काही निर्णय आज घेतला जातो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाईल अशा पद्धतीची चर्चा आहे, मात्र रात्री जी बैठक झालेली आहे त्यामध्ये राष्ट्रवादीचे 3 बडे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जी काही बैठक झाली यांच्यामध्ये जी काही चर्चा झाली त्या चर्चेमध्ये अशा पद्धतीचा काही ठराव जो आहे किंवा जो काही ठोस निर्णय घेण्यासंदर्भात काही भूमिका या नेत्यांनी घेतलेली आहे का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे, त्यामुळे आज दिवसभरामध्ये हा मोठा जो काही मुद्दा आहे तो गाजू शकतो। त्यामुळे आजचा अधिवेशनाचा दुसरा दिवस सुद्धा वादळी होण्याची शक्यता आहे। नक्कीच कृष्णा, हे अत्यंत महत्त्वाचं असेल बघणं, कारण गेले काही महिने म्हणजे हा सगळा प्रकार संतोष देशमुख यांच्या हत्येबाबतची घटना समोर आली आणि त्यानंतर सातत्यानं विरोधक या मुद्द्यावरून आक्रमक असताना आणि काल हे फोटो व्हिडिओ समोर आल्यानंतर सरकारवर एक प्रकारे राज्य संपूर्ण हादरून गेले असताना सरकारवर दबाव वाढलेला आहे, विरोधक अधिक आक्रमक होणार आहेत। त्यामुळे आता आज नेमकं काय होतंय हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। तुमच्याकडून अपडेट्स घेत राहूच। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।